मुलगी बघतो सुद्धा मी एवढा उच्चार केला. दुसऱ्या दिवशी आई परत निघाली बाजारात साडी बदलायला. त्यावेळेस मात्र बाबांनी व्यवस्थित चाकदार बाजाराचा नकाशा काढून दिला आणि मला एकटे घेऊन झालं. परवा मी आणि रेखा मावशी साडी घ्यायला गेलो. दुकानात गेल्या बरोबर ऑर्डर सोडली. गुलाबी किंवा ऑफ व्हाईट कलरच्या साड्या दाखवा. मग काय एवढं अचूक गिऱ्हाईकाने सांगितल्यावर दुकानदाराने गुलाबी आणि ऑफ व्हाईट कलरचा ढिगाच लावला. आम्हाला त्याच्या आड जाऊन दुकानदाराला बघावं लागलं. पूर्वीच्या काय बघा टांग असायची, ती लाकडी पेनात नी बसायचं, ते नीट त्या शाहीत बुडून घ्यायचं असतं. त्या शाहीचा काय हवाय तुम्हाला? दुकानदार म्हणाला. त्यातल्या गुलाबी टाकाचा कलर हवाय. त्यावेळेस मावशी म्हणाली, सोलकडी कलर जास्त असेल सोलकडी. ती कोकणी आहे ना, तसा नाही. बर मग ह्या डिझाईन मधला चटणी कलर दाखवा. चटणीतली मिरची तेलात परतलेली हवी, काय पट्ट हिरवा, तसा नाही. चल ग मग आम्ही दोघं उठलो. आईला उठावं वाटलं ना की ते असा विचित्र कलर म्हणते, चित्रणी कलर म्हणते. आम्ही दुसऱ्या दुकानाच्या पायऱ्या चढताना ठीक आहे सुंदर दुकानदाराची तुम्हाला दयाच येते. बघता 7-8 दुकानं मोडीच निघतात. आईच्या फुकटच्या साड्या बघून मावशी सुद्धा कंटाळते. आमच्या बरोबर एकदा आलेली मावशी पुन्हा कधी येत नाही. ए मंजू, ही दुसरी मावशी. अंजली कळलं तुझ्याकडे कुठली साडी पण रंगच गेला. असं कसं काय गळला? माझी लग्नाची साडी अजून रंग हवा नाही ती का? 20 वर्ष धुतलीच नाहीये मी. बघता कोणत्या लांब वरच्या साड्या काढायला सांगते. ओ ती तिकडची नाही, त्याच्या वरची नाही, त्याच्या शेजारची नाही, त्याच्या खालची, त्याच्या पण खालची, त्याच्या डावी कडची. ती राखाडी रंगाची काळ्या बॉर्डरची साडी दाखव आणि त्याच्या शेजारची ती फिक्कट शेवाळी कलरची पण. आईला दोन्ही रंग खूप आवडतात. एक राखासारखा आणि दुसरा शेणात पीठ मिसळल्या असा दिसेल तसा. मी आईला म्हटलं, आई असं नाही पण हे रंग खरंच आवडले. आई काहीच बोलू.